Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 1. Inversion of Single Slider Crank Chain. By Professor Nikhil Mahali. कॅपिटल बी यामध्ये काय करतो बाळांनो आपण इन्व्हर्जन ऑफ सिंगल स्लाइडर क्रँक चेन यामध्ये आपण बघतो इन्व्हर्जन ऑफ सिंगल स्लाइडर क्रँक चेन यामध्ये आपण इन्व्हर्जन पाहणार आहोत सिंगल स्लाइडर क्रँक चेनचं याची माहिती बाळांनो 5 टाइप्स आहे बरं 5 प्रकारचे वेगवेगळे इन्व्हर्जन यामध्ये पाहायला भेटतात यातला जो पहिला टाइप आहे रेसिप्रोकेटिंग इंजिन मॅकॅनिझम याला फर्स्ट इन्व्हर्जन म्हणतात असं देखील म्हणतात सेकंड वन जे आहे ते आहे रोटरी इंटरनल कंबशन इंजिन याला दुसरं नाव आहे ग्नोम इंजिन किंवा याला आपण असंही म्हणतो सेकंड इन्व्हर्जन सगळ्या पद्धतीचे नाव आपल्याला माहित हवे सेकंड इन्व्हर्जन थर्ड जो टाइप आहे सिंगल स्लाइडर क्रँक चेनच्या इन्व्हर्जनचा तो आहे विटवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम याला सुद्धा सेकंड इन्व्हर्जनच म्हणतात बाळांनो 2 प्रकारचे सेकंड इन्व्हर्जन झाले विटवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम ऑसिलेटिंग सिलेंडर इंजिन याला थर्ड इन्व्हर्जन असंही म्हणतात थर्ड इन्व्हर्जन त्यानंतर 5वा जो टाइप आहे त्याचं नाव आहे क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर क्विक रिटर्न मॅकॅनिझम याला सुद्धा थर्ड इन्व्हर्जनच म्हणतात बरं का बाळांनो थर्ड इन्व्हर्जन याला सुद्धा थर्ड इन्व्हर्जन असंच म्हणतात थर्ड इन्व्हर्जन आणि पुढचा जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे पेंडुलम पंप ऍक्च्युली 6 झाले बरं का बाळांनो पेंडुलम पंप त्याला म्हणतात बुल इंजिन किंवा याला अजून एक नाव आहे फोर्थ इन्व्हर्जन अशा पद्धतीने 6 आहेत बाळांनो तर आपल्याला हे 6 असंच लिहावं लागेल 6 टाइप्स आहेत बघा इकडे पहा हे सगळं लिहून घ्या मग सिंगल स्लाइडर क्रँक चेन या टाइपच्या इन्व्हर्जनचे 6 सब टाइप्स पडतात रेसिप्रोकेटिंग इंजिन मेकॅनिझम ज्याला फर्स्ट इन्व्हर्जन म्हणतो रोटरी इंटरनल कंबशन इंजिन त्याला ग्नोम इंजिन असंही म्हणतो किंवा सेकंड इन्व्हर्जन म्हणतात विटवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम यामध्ये सेकंड इन्व्हर्जन आहे ऑसिलेटरी सिलेंडर इंजिन यामध्ये तुम्हाला थर्ड इन्व्हर्जन पाहायला मिळेल क्रँक आणि स्लॉटेड लिव्हर क्विक रिटर्न मेकॅनिझम मध्ये पुन्हा थर्ड इन्व्हर्जन आणि पेंडुलम पंपला बुल इंजिन म्हणतात यामध्ये फोर्थ इन्व्हर्जन अशा प्रकारे 6 प्रकारचे वेगवेगळे मेकॅनिझम तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात
मग हे सिंगल स्लाइडर क्रँक चेन हा काय कन्सेप्ट आहे? सिंगल स्लाइडर क्रँक चेन, जसं 4 बार मेकॅनिझम कळालं होतं त्यात 4 बार आहे. मग सिंगल स्लाइडर क्रँक चेन हा काय कन्सेप्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तेव्हा हेडिंग द्या सिंगल स्लाइडर क्रँक चेन. हे झालं का रे बाळा? तू खूप स्लोली तो सोम, फास्टली हवं लागेल. हेडिंग द्या सिंगल स्लाइडर क्रँक चेन. हे सगळेचे सगळे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे, डिस्कस करायचे आणि ते शिकायचे सुद्धा आहेत. तर पुढचा जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे सिंगल स्लाइडर क्रँक चेन. आपल्याला पहिले सिंगल स्लाइडर क्रँक काय हे कळायला हवं. ते कळाल्यावर मग आपण त्याचे टाइप्स एक्सप्लेन करू शकतो. चला मग पाहूया पुढे. In this chain, it has 4 kinematic links. 4 kinematic links with crank, connecting rod, frame and slider. हे जे तुम्ही पाहताय सिंगल स्लाइडर क्रँक चेन, यामध्ये पण 4च कायनेमॅटिक लिंक आहेत. किती लिंक आहेत? 4 कायनेमॅटिक लिंक आहे. 4 कायनेमॅटिक लिंक मध्ये ते 4 जणांची नावं काय? एक तुम्हाला क्रँक पाहायला मिळेल, एक कनेक्टिंग रॉड असणार, एक फ्रेम असणार आणि एक स्लाइडर असणार. मग याच्यात स्लाइडर आणि क्रँक किती आहे? एकच आहे ना. सिंगल स्लाइडर आणि सिंगल क्रँक, म्हणून याचं नाव आहे सिंगल स्लाइडर क्रँक चेन. मग आता स्लाइडर नेमकं कोणाला म्हणावं, क्रँक कोणाला म्हणावं ते तर आपण पाहणारच. ओके. पण पाठीमागच्या 4 बार कायनेमॅटिक चेन मध्ये आणि ह्या 4 बार कायनेमॅटिक चेन मध्ये काय डिफरन्स आहे तो पण इथं लिहू. पाठीमाग जो फॉलोअर होता ना, पाठीमागच्या इन्व्हर्जनच्या टाइप्स मध्ये जो फॉलोअर होता तो रिप्लेस केला. द फॉलोअर इन 4 बार मेकॅनिझम, द फॉलोअर इन 4 बार मेकॅनिझम is replaced by स्लाइडर. पाठीमाग जे आपण 4 बार कायनेमॅटिक चेन बोलत होतो त्यामध्ये फॉलोअर होता. मग आपण त्या फॉलोअरला काढलं आणि त्याच्या जागी स्लाइडर टाकला. म्हणजे फॉलोअरला जेव्हा स्लाइडरने रिप्लेस करतो तेव्हा त्याला म्हणतात सिंगल स्लाइडर क्रँक चेन. बर, मग ह्या सिंगल स्लाइडर क्रँक चेन मध्ये स्लाइडिंग पेअर्स किती, टर्निंग पेअर्स किती होत्या पाठीमाग? 4. इथं पण किती असणार आहे टर्निंग पेअर? 4. मग पुढचं, इट हॅज 4 टर्निंग पेअर्स. इट हॅज 4 टर्निंग पेअर्स. बाळांनो, सिंगल स्लाइडर क्रँक मध्ये सुद्धा तुम्हाला 4 टर्निंग पेअर पाहायला भेटणार आहे. 4 टर्निंग पेअर. झालं. यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 टर्निंग पेअर आहेत. ओके. आता कोणत्या रॉडचं मोशन कसं आहे आणि तो ते मोशनचं कन्व्हर्जन पुढच्या रॉडकडे कसं करतो हे आपल्याला पाहायचंय. मग मोशन बघा बरं का. आता मोशनचं कन्व्हर्जन कसं होतं? मोशन कन्व्हर्जन कसं होतं मोशनचं तुम्ही पाहू शकता बाळांनो. यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल काय की जो क्रँक असतो ना, क्रँक, त्या क्रँकचं असतं रोटरी मोशन. काय असतं क्रँकचं? रोटरी मोशन. त्या क्रँकच्या रोटरी मोशनचं कन्व्हर्जन होतं बाळांनो. क्रँकच्या रोटरी मोशनचं कन्व्हर्जन होतं स्लाइडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये. म्हणूनच त्याचं नाव हे ना. काय झालं? क्रँकचं जे रोटरी मोशन होतं त्याचं कन्व्हर्जन स्लाइडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये होतं. यामध्ये कळालं का? मग म्हणून याला सिंगल स्लाइडर क्रँक चेन म्हणतात. जेणेकरून क्रँकचं रोटरी मोशनचं कन्व्हर्जन तुम्ही स्लाइडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये करता.
ही इन्फॉर्मेशन पुरेशी का अजून काही काय पाहिजे? एवढी पुरेशी आहे की सिंगल स्लायडर क्रँक चेन म्हणजे नेमकं काय, तर त्यात हे 4 पार्ट आहेत. हे सुद्धा 4 बार मेकॅनिझम आहे, फक्त फॉलोअरच्या जागी स्लायडर यूज केलाय आणि क्रँकच्या रोटरी मोशनला कन्वर्ट केलंय स्लायडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये. आता आपल्याला सिंगल स्लायडर क्रँक चेन कळालेलं आहे. आता आपण याचे टाइप्स पाहू शकतो. चला आपण एक टाइप पाहूया आज. यातला जो पहिला टाइप होता बाळांनो, त्याचं नाव काय होतं? रेसिप्रोकेटिंग इंजिन मेकॅनिझम. रेसिप्रोकेटिंग इंजिन मेकॅनिझम हे आपण पाहतोय. ऍक्च्युली हा सुद्धा पॉइंट कधीही एक्झामला आलेला नाहीये. याला फर्स्ट इन्व्हर्जन असंही म्हणतात. फर्स्ट इन्व्हर्जन, प्रथम फिगर मग त्याचं मोशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. चला फिगर ड्रॉ करा बरं. इकडे लक्ष द्या. आता हा क्रँक आहे बरं का, हा क्रँक आहे. क्रँकला आपण म्हणूया लिंक नंबर 2. क्रँकचं मोशन कसं होतंय? रोटरी मोशन आहे बघा. हा क्रँक आहे, याला म्हणू लिंक नंबर 1. ही लिंक नंबर 1 आहे. ही कशी रे? फिक्स आहे बरं का, हे फिक्स आहे. इकडे बघा, याला म्हणू आपण लिंक नंबर 3. याला म्हणू कनेक्टिंग रॉड. काय म्हणायचं? कनेक्टिंग रॉड. मग याला काय म्हणणार रे? स्लायडर. काय म्हणायचं? स्लायडर. याला म्हणू लिंक नंबर 4. आता 4 लिंक झाल्या की नाही बघा बरं. यामध्ये ह्या मेकॅनिझम मध्ये लिंक नंबर 1 आहे जे फिक्स आहे. ही लिंक कशी आहे? फिक्स आहे. समजून घ्या मोशन. ही लिंक 1 आहे, फिक्स आहे की नाही, हे हलणार नाही. बरं, या पॉइंट भोवती हा जो रॉड आहे बघा असा रोटेट होईल. म्हणून क्रँकचं मोशन कसं आहे? रोटरी मोशन. झालं की नाही? आता पुढे बघा, इथे एक कनेक्टिंग रॉड लावलेला आहे. हा रॉड काय करतो? क्रँकला आणि ह्या स्लायडरला कनेक्ट करतो. मग याचं मोशन असं पुढे मागं होईल का? पहा बरं. जेव्हा हे रोटेट होईल तेव्हा हा असं पुढे मागं होईल का नाही स्लायडर? इमॅजिन करा ना. बघा, क्रँकच्या रोटरी मोशनचं कन्व्हर्जन हा स्लायडर आहे. ह्या स्लायडरच्या पुढे मागं होईल. जेव्हा हा असं येऊन इकडे येईल तेव्हा हा स्लायडर मागच्या बाजूला येईल. जेव्हा हा असं पुढे जाईल तेव्हा हा जो कनेक्टिंग रॉड आहे हा स्लायडरला पुढे ढकलेल. म्हणजे काय झालं बरं? क्रँकच्या रोटरी मोशनचं कन्व्हर्जन स्लायडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये झालं. झालं की नाही? सिंगल स्लायडर अँड सिंगल क्रँक मेकॅनिझम. काय डाऊट? पेपरला काय येतं माहिती का? सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम नेमकं काय आहे, त्याचा कुठला एक टाइप एक्सप्लेन करा. त्यावेळी हाच करायचा, बिकॉज हा सगळ्यात सोपा इन्व्हर्जनचा टाइप आहे. झालं बाळांनो? चला यामध्ये लिहू. यामध्ये लिहा. लिंक 1 act as cylinder which is fixed. तुम्ही बघा, ही जी लिंक 1 आहे बरं का रे, ही जी लिंक नंबर 1 आहे ती सिलेंडर म्हणून काम करते. लिंक 1 आणि ते काय आहे? फिक्स आहे. हे मूव्ह होत नाही, ते फिक्स आहे. त्यानंतर बाळांनो तुम्ही पाहू शकता, लिंक 2 acts as crank. लिंक 2 जी आहे ती क्रँक म्हणून काम करते and it rotates
अबाउट पॉइंट म्हणण्यापेक्षा पॉइंट टू म्हणा, काय हरकत नाही, किंवा अबाउट पॉइंट लिंक 1. लिंक 2 हा क्रँक म्हणून काम करतो आणि त्याचं काम आहे रोटरी मोशन. तो रोटेट होतो या पॉइंट ओ भोवती. पॉइंट ओ च्या आजूबाजूला तो असा रोटेट होतो. पुढे लिंक 3 काय रे? लिंक 3 ऍक्ट्स ऍज लिंक 3 काय? कनेक्टिंग रॉड. लिंक 3 ऍक्ट ऍज कनेक्टिंग रॉड. लिंक 3 हा कनेक्टिंग रॉड म्हणून काम करतो. आणि तो काय करतो? इट ट्रान्समिट्स एनर्जी म्हणण्यापेक्षा मोशन म्हणा, तो शब्द योग्य राहील. इट ट्रान्समिट्स मोशन फ्रॉम क्रँक टू स्लाइडर. हा काय करतो रे? कनेक्टिंग रॉड क्रँकचं जे मोशन आहे ते या स्लाइडर कडे ट्रान्समिट करतो. याचं मोशन इकडे पोहोचवायचं काम कनेक्टिंग रॉडचं आहे. आणि लिंक 4 acts as slider which slides over surface. लिंक 4G ना हा स्लाइडर आहे आणि तो काय होतो? त्या सरफेसवर असा स्लाइड होतो. बोला, याचं एक्सप्लेनेशन कळालं? थोडक्यात काय की क्रँकचं रोटरी मोशन कन्वर्ट केलं स्लाइडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये. मग शेवटचं सेंटेन्स, हेन्स in this mechanism rotary motion of crank is converted into sliding motion of slider. स्लाइडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये आपण काय केलं? मोशन कन्वर्ट केलं क्रँकच्या रोटरी मोशन मधून. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला हे एवढं एक्सप्लेनेशन लिहावं लागतं जेव्हा तुम्ही रेसिप्रोकेटिंग इंजिन मेकॅनिझम बघता. काही शंका रे? एवढं लिहावं लागेल तुम्हाला. ओके, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, बाय मुलांनो. Like, share, and subscribe. Thanks for watching.